नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सौ सुनीता विनोद सिंगारे, अर्थशास्त्र विभाग, विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद। मागील लेक्चरला आपण इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याच्यावर चर्चा केली। आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक विकास आणि वृद्धीमध्ये असणारा जो भेद आहे तो भेद काय आहे, आणि या दृष्टीने प्रयत्न केला। आता यानंतर आपल्याला जो पॉइंट अभ्यासायचा आहे तो आहे की विकासाला प्रेरक असणारे घटक कोणते। बघा, आर्थिक विकास हा झाला पाहिजे। आर्थिक विकासाच्या दृष्टीने अनेक पावलं उचलली जातात आणि ती उचलताना आपल्याला प्रेरक घटक कोणते आहेत। आता या विकासाला प्रेरक असणाऱ्या घटकांमध्ये दोन भागामध्ये विभागणी केलेली आहे। पहिला आहे आर्थिक स्वरूपाचे घटक किंवा आर्थिक घटक, इकॉनॉमिक फॅक्टर्स, आणि दुसरा आहे आर्थिकेतर घटक। तर या दोन्ही मुद्द्यांमध्ये आपल्याला कोणत्या बाबींचा समावेश होतो हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया। तर विकासाला प्रेरक असणाऱ्या घटकांमध्ये आपण बघितल्याप्रमाणे तर फॅक्टर्स प्रमोटिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच काय, तर विकासाला प्रेरक असणारे घटक कोणते किंवा आर्थिक आणि आर्थिकेतर। तर आर्थिक विकासाला प्रेरक एकमेव घटक सांगणं तसं फार सोपं नाही आहे, अवघड आहे। पण अनेक कारणामुळे आपल्याला आर्थिक विकास घडत असतो आणि काही घटकांच्या प्रभावामुळे आर्थिक विकासाला खीळ पण बसते आणि त्यामुळे विकासाला प्रेरक आणि मारक असे कोणते घटक आहेत याचं ढोबळमानाने वर्गीकरण करणं गरजेचं आहे। आणि याच नुसार आपल्याला आर्थिक घटक आणि आर्थिकेतर घटक या दोन भागामध्ये विभागणी करावायची आहे। तर विकासाला मारक घटकांचे अस्तित्व विकासाचा वेग कमी करतो, तर त्याचा जो अभाव आहे हा विकासाची गती वाढवतो। म्हणजे विकासाला प्रेरक आणि मारक या दोन घटकांचं वर्गीकरण आर्थिक आणि आर्थिकेतर घटक असं करणं अधिक संयुक्तिक होईल। आता हे जे दोन घटक आहेत हे दोन घटक परस्परांना छेदणारे असू शकतात किंवा परस्परांना पूरकही असू शकतात। आता आपण सर्वप्रथम बघूया की इकॉनॉमिक फॅक्टर्स कोणते आहेत, आर्थिक स्वरूपाचे घटक कोणते आहेत की जे विकासासाठी सहाय्यभूत आहेत, कारणीभूत आहेत। तर त्यातला पहिला घटक आपल्याला सांगू शकतो की नैसर्गिक साधन सामग्री। आता आपण बघतो की नैसर्गिक साधन सामग्रीची अनुकूलता असल्याशिवाय आर्थिक विकासाची कल्पना करणं असंभव आहे। तर काही राष्ट्रांनी नैसर्गिक साधन सामग्रीच्या कमतरतेवर कुशल आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मात सुद्धा केलेली आहे, म्हणजेच ती उणीव भरून काढलेली आहे। नैसर्गिक साधन सामग्रीची उपलब्धता देखील आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून असते। आता नैसर्गिक घटकांमध्ये कोणत्या गोष्टी येतात, भूमी असेल, हवामान असेल, पाणी असेल, खनिज, वनसंपत्ती, जलसंपत्ती इत्यादी सगळ्या बाबींचा समावेश होतो। आणि यापैकी जितके घटक अधिक प्रतिकूल तितका विकास कमी असं म्हणता येईल। नैसर्गिक साधन सामग्रीचा अभाव असेल, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काही प्रमाणामध्ये तो भरून निघाला असता तरी अंतिमतः अनुकूलता असल्याशिवाय विकास मात्र शक्य होत नाही, हे आपल्याला मान्य करावंच लागेल। दुसरा घटक कोणता आहे आर्थिक स्वरूपाचा, तर मानवी घटक। तर विकासासाठी मानवी घटक हा महत्वाचा दुवा मानला जातो। मानवी घटकाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन बाजूही महत्वाच्या आहेत। मानव जन्माला येतो तो आपल्या पोटाबरोबर हातपाय बुद्धी घेऊनच येतो, म्हणून हात, बुद्धिमत्ता हे दोन्ही महत्वाची संपत्ती मानली जाते। यांचा उपयोग जितका अधिक तितकाच विकासाचा वेग देखील वाढताना आपल्याला दिसेल। आणि गुणात्मकता म्हणजे काय, तर गुणात्मकता कोणत्या बाबीशी निगडीत आहे, तर त्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की जी प्रवृत्ती आहे, शिक्षण असेल, तंत्रज्ञानाची माहिती असेल, कौशल्य, कार्यक्षमता, तर ह्या सगळ्यांमध्ये नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा असेल, नवीन ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता, म्हणजे ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या मानवी घटकांची कार्यक्षमता किंवा यामुळेच आपल्याला जी कार्यक्षमता वाढवायची आहे यांत्रिकतेद्वारे ती आपल्याला यातून करता येते। तर ही जितकी उच्च प्रकारची तितकीच कार्यक्षमता देखील अधिक असते। म्हणजेच काय, तर योग्य शिक्षणामुळे माणसाची गुणवत्ता वाढते आणि त्या गुणवत्तेवर आधारित आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो। त्यानंतरचा आर्थिक स्वरूपाचा घटक आपल्याला सांगता येईल की भांडवल।
तर भांडवल म्हणजे काय, तर पैसा असं मात्र नाही. तर भांडवल कशाला म्हणतो, पैसा म्हणजे फक्त भांडवल नव्हे, तर पैसा हे भांडवल घेण्याचं एक साधन मानलं जातं. आणि मग या पैशाच्या माध्यमातून आपण यंत्रसामग्री असेल, इमारत असेल, या सगळ्या गोष्टींची खरेदी करतो आणि त्यावर आधारित आपण अनेक उद्योगांची निर्मिती करतो. म्हणजेच एकूण वस्तूंची मागणी जेवढी वाढेल त्या प्रमाणामध्ये भांडवलाची मागणी देखील वाढेल. त्यानंतरचा घटक महत्वाचा सांगता येईल आर्थिक स्वरूपाचा की संघटक. तुमच्याकडे नैसर्गिक साधन सामग्री आहे, मानवी घटकही बऱ्यापैकी आहेत, भांडवलाचाही ओघ तसा ठीक आहे, पण तुमच्याकडे संघटक नसेल तर मात्र तुम्ही कुठल्याही उत्पादनाला किंवा तुम्ही अधिक प्रभावी ठरू शकत नाही. तर आधुनिक उत्पादनामध्ये जो उद्योजक आहे या उद्योगाच्या कार्याचं स्थान अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून यामुळे आपल्याला या राष्ट्रीय विकासाला हातभार लावण्यासाठी ह्या गोष्टींचा अधिकाधिक उपयोग वापर करावा लागतो. त्यानंतर सांगता येईल बाजारपेठ. आता आधुनिक काळातील बहुतांश उत्पादन विकण्यासाठी केलं जातं. पूर्वीच्या काळी काय असायचं की समजा आपल्याला वर्षभर लागणारी बेगमी आहे ती बेगमी आपल्या शेतातून साठवली जायची. आता मात्र तसं नाहीये. तुम्ही शेतातला जो माल पिकवणार आहात तो माल लगेचच मार्केटला नेऊन त्याचा लगेच पैसा केला जातो. म्हणजेच उत्पादन जे केलं जातं ते केवळ आणि केवळ पैशाच्या अपेक्षेनं केलं जातं. आणि यामध्ये आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मागणी तसेच किंमत ही फार मोठी प्रेरणा समजली जाते. म्हणजेच काय, बाजारपेठ जितकी व्यापक असते तितकाच उत्पादनाला प्रोत्साहन मिळणार असतं. मागणी पैशाद्वारे व्यक्त होत असते. म्हणूनच समाज जितका जास्त पैसा खर्च करण्यास उद्युक्त असेल तितकी मागणी वाढेल. म्हणजेच बाजारपेठेच्या आधारावर देखील आर्थिक घटकांची किंवा आर्थिक विकासाची जी प्रेरक बाजू आहे ती आपल्याला सांगता येईल. आणखीन कोणत्या आर्थिक घटकांमध्ये सांगता येईल की तर बँका, विमा कंपन्या असतील, शेअर बाजार असेल इत्यादी बाबी. तर विमा कंपन्या असेल, शेअर बाजार असेल, ह्या ज्या संस्था आहेत ह्या आर्थिक विकासाला पोषक ठरणाऱ्या असतात. बँकांमुळे वेगवेगळ्या उद्योगांना आवश्यक ते भांडवल मिळत असतं आणि ह्या सगळ्यांबरोबर आपल्याला एकत्रितरित्या आपलं असं बघूया की बचत एकत्रित करून उत्पादन कार्य करण्याकरता उद्योजकाला उपलब्ध करून देण्याचं महत्वाचं कार्य बँक करत असते. त्यानंतर आपल्याला घटक सांगता येईल की सामाजिक सोयी. आता आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सोयी समाजात आवश्यक आहेत. आता कोणत्या सोयी, तर याच्यामध्ये आपण बघूया की वीज असेल, रेल्वे असेल, वाहतुकीची साधने असतील, दळणवळणाची साधने असतील, रस्ते असतील, तर या सगळ्याच याच्याबरोबर आणखीन पाण्याची सोय असेल. म्हणजे ह्या सगळ्यांचा साथ असल्याशिवाय किंवा या सगळ्यांचा विकास करणं या सगळ्यांशिवाय विकास करणं अशक्य आहे. म्हणजेच या सर्वच बाबी आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये उपलब्ध असल्याशिवाय आपण सर्व दूरपर्यंत विकासाची फळे पोहोचू शकत नाही. तर या घटकांशिवाय आणखीन काही घटक आहेत की ते घटक कोणते आहेत, तर ते आर्थिक स्वरूपाच्या घटकांमध्ये मोडतात. त्यामध्ये आपली शासन व्यवस्था कशी आहे, कर व्यवस्था कशी आहे, आर्थिक धोरणाचा काय परिस्थिती काय आहे, आंतरराष्ट्रीय धोरण काय आहे, शासकीय धोरण काय आहे. म्हणजे या सगळ्याचा समावेश आपल्याला आर्थिक घटकांमध्ये झालेला दिसेल. आणि परतंत्र राष्ट्राला स्वतःचं असं स्वायत्त धोरण ठरवता येत नाही. आणि म्हणूनच देशाचे स्वतंत्र विकासात्मक धोरण जे आहे हे राबवायचं असेल तर आपल्याला ही यंत्रणा आवश्यक आहे. म्हणजेच एकंदरीत आपल्या आर्थिक घटकांमध्ये ह्या सगळ्या बाबींचा समावेश होतो. आणि यानंतर आपण पुढील लेक्चरला आर्थिकेतर घटक कोणते आहेत याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.